नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 30 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2026 मित्रांनो या ठिकाणी आपण तयारी करत आहोत. 25-26 साठी जी आपली पदभरती आहे, ज्यामध्ये आपण लिपिक, शिपाई हमाल व ड्रायव्हर या पदासाठीचे आपण संपूर्ण काही परिश्रमाचे अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपले मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर पाहून घ्या मित्रांनो, कारण का परीक्षेमध्ये त्यामधला कोणताही प्रश्न विचारण्याची दाट संभाव्यता असे सर्व IMP प्रश्न त्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. आणि जे आपण प्रश्न विचारत आहोत ते मित्रांनो, जेवढे काही आपली मुंबई उच्च न्यायालयाची मागील वर्षी प्रश्नपत्रिका आहे त्याला अनुसरून आपण परिपूर्ण अनालिसिस करून IMP क्वेश्चन तुम्हाला बनवून देत आहोत, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला याची 100% मित्रांनो मदत जी की होणारी असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान प्लस मराठी व्याकरण प्लस आपण संगणकाचे IMP क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की काय म्हणतो पहा या ठिकाणी. पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षापासून जो की राबवण्यात येत आहे? तर जो काही प्लस पोलिओ लसीकरण हा कार्यक्रम आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की 1995 सालापासून. तर सांगायचं झालं तर भारतामध्ये 2 ऑक्टोबर कधी, तर 2 ऑक्टोबर 1995 या सालापासून जे आहे प्लस पोलिओ ही देशव्यापी मोहीम सुरू करण्यात जी की आली होती. पर्याय नंबर याचं ड, त्यामुळे उत्तर जे की होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न जो की 2 काय म्हणतो पहा. उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियांचा वेग कोणत्या परिस्थितीत जो की वाढतो? तर उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियांचा वेग तर कोणत्या जी की परिस्थितीमध्ये वाढतो असा म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की जेव्हा रासायनिक अभिक्रियेची सक्रियण ऊर्जा कमी होते त्यावेळेस जे आहे थोडक्यामध्ये जो वेग जो की आहे तो वाढतो. तर पर्याय नंबर याचं जे की बी उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी काय म्हणतो पहा. फिनॉल हे डॅश आहे, तर फिनॉल हे काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की ॲरोमॅटिक संयुग आहे. तर फिनॉलमध्ये बेझिन रिंग असते, ज्यामुळे ते एक ॲरोमॅटिक जे की हायड्रोकार्बन संयुग ठरते, त्यामुळे त्याला ॲरोमॅटिक संयुग असं देखील म्हणतात. पर्याय नंबर याचं अ, त्यामुळे उत्तर जे की होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला चौथाचा आहे. केंद्र सरकारद्वारे कोणत्या क्षेत्रासाठी संपदा योजनाची सुरुवात केली? तर केंद्र सरकारने जी आहे संपदा योजनाची जी सुरुवात आहे ती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अन्न प्रक्रिया उद्योग, ज्याला आपण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असं देखील म्हणतो. तर कृषी उत्पादनाची नासाडी रोखणे आणि अन्न प्रक्रियेला चालना देण्यासाठी ही योजना जी आहे सुरू करण्यात आलेली आहे. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 5वा. कर्नाटक सरकारने आरोग्य सुविधा सुनिश्चित करण्यासाठी स्वस्त्य योजनेची सुरुवात केली, तिचे नाव काय आहे? तर खालीलपैकी तिचं नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की आरोग्य भाग ही जी आहे थोडक्यामध्ये योजना आहे. तर आरोग्य भाग्य योजना त्या योजनेचं नाव आहे. कोणी सुरुवात केलेली आहे? कर्नाटक सरकारने. तर हा IMP क्वेश्चन आहे, परीक्षेत तुम्हाला विचारला जाऊ शकतो मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा 6वा काय म्हणतो पहा. फोर्ट ऑफ पुलिकत कोणी बांधला? यापैकी जे आहे कोणी बांधलेला आहे फोर्ट ऑफ पुलिकत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की डच. तर डच लोकांनी जे आहे फोर्ट ऑफ पुलिकत हा जो की बांधलेला आहे. पर्याय नंबर आपलं सी उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 7वा आपला. कबीर हे कोणाचे शिष्य होते? जे की संत कबीर हे जे आहे कोणाचे शिष्य होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की रामानंद यांचे जे आहे कबीर हे शिष्य होते. त्यानंतर प्रश्न 8वा आपला. अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे? तर अलमट्टी हे धरण, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, कृष्णा नदीवर आहे. तर हे धरण उत्तर कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात कृष्णा नदीवर जे की बांधलं गेलेलं आहे. पर्याय नंबर याचं सी याचं उत्तर जे की होणारं असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 9वा आहे. गुरुशिखर डॅशच्या अर्बुदा पर्वतांमधील शिखर आहे, जी की अरवली पर्वत श्रेणीची सर्वोच्च पर्वत श्रेणी आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर अ, जे की राजस्थान हे जे आहे त्याचं उत्तर जे की होणारं असेल. तर गुरुशिखर ज्याची उंची आहे 1722 मीटर, किती 1722 मीटर आहे, आणि हे राजस्थानमधील माउंट आबू येथे जे की स्थित आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी उत्तर होणारं असेल. प्रश्न 10वा आपला. भारत आणि चीन यांच्यामधील सीमारेषेला काय म्हणतात? तर भारत आणि चीन यांच्या सीमारेषेला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मॅकमोहन रेषा असं जे की म्हटलं जातं. तर थोडक्यामध्ये रेड क्लिफ रेषा ही भारत पाकिस्तान दरम्यान आहे, तर मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन जे की दरम्यान आहे. पर्याय नंबर याचं
ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्ड बॅच मित्रांनो, तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई बुक मध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगेच मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BScच्या जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफरमध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही स्पेशली आपली बॅच जॉईन केलं असेल मित्रांनो जॉईन करून घ्या. कारण का येत्या एप्रिल ते मे महिन्यामध्ये मित्रांनो आपल्या परीक्षेचे 100% चान्सेस आहेत. त्या बघितलं मानानं तर आपल्याकडे फक्त आता 1 महिना हा परीक्षा दृष्टिकोनातून उर्वरित राहिलेला आहे. जे विद्यार्थी तयारीला लागले नाहीत, ज्यांची तयारी झाली नाही, त्या विद्यार्थ्यांनी मात्र आता तयारीला लागणं गरजेचं आहे. तर तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये चांगले गुण तुम्हाला मिळवायचे असतील तर जे विद्यार्थी शिपाई आपल्या पदासाठी अर्ज केला असेल त्यांनी तर आपली बॅच 100% जॉईन करून घ्या मित्रांनो. कारण का जे आपण शिकवलेलं जे सांगितलेलं आहे त्या बाहेरचं अजिबात तुम्हाला काही येणार नसेल. तर लिपिक विद्यार्थ्यांनी देखील मित्रांनो तेवढ्या सिरियस पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर ज्यांना ज्यांना एक्झाम ही क्रॅक करायची आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपली बॅच जॉईन करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतर आपला प्रश्न पुढला आपण 11वा पाहू, जो की मराठी व्याकरणाचं सेक्शन आपण सुरू करू आणि मराठी व्याकरणाचे आपण पाहू प्रश्न आता. तर बाळाचे गाल लोण्यासारखे मऊ आहेत या वाक्यातील अलंकार ओळखा. तर या वाक्यातील अलंकार सांगायचा आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर ब, जे की उपमा या ठिकाणी अलंकार होणार असेल. कारण का जिथे दोन वस्तूमधील साम्य दाखवण्यासाठी सारखे, गत, सम यासारखे शब्द वापरले जातात तिथे जे आहे उपमा अलंकार हा घडतो. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर जे होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न जो की 12वा या ठिकाणी काय म्हणतो, त, भ, ज, ज, ग, ग हे पुढीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत? यापैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत असं म्हटलेलं आहे. तर ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की वसंत तिलका या जे आहे गणाची थोडक्यामध्ये वृत्त आहेत, या वृत्ताचे थोडक्यामध्ये गण आहेत. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर आहे होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा, खालील शब्दाचं अनेक वचन रूप ओळखून योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी वृक्ष, तर वृक्षाचं अनेक वचनी रूप या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर सी, जे की वृक्ष याच प्रकारे होतं. कारण का काही अकरांत पुल्लिंग नामाचे रूप एक वचन आणि अनेक वचन सारखेच राहते. यामध्ये आपण पाहिलं या ठिकाणी एक वृक्ष आणि अनेक वृक्ष आपण वृक्षच असं त्याला संबोधतो. त्यामुळे पर्याय नंबर सी जे की उत्तर या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न 14वा असा आहे, खालील म्हणीचा अर्थ सांगा. यामध्ये जी म्हण आहे दिव्याखाली अंधार अशी म्हण आहे, या म्हणीचा आपल्याला जो की अर्थ जो आहे तो सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर याचं जे की सी, मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतातच असं जे थोडक्यामध्ये होणार असेल. दिव्याखाली अंधार म्हणजे की मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतात असं याचा अर्थ होतो. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते मित्रांनो होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न पाहू, जो की प्रश्न क्रमांक 15वा. काय म्हणतो पहा, अलंकार ओळखायचा आहे. तर अलंकार, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाला नवरा मी नवरी. तर या प्रकारे आहे. तर यामधला अलंकार आपल्याला सांगायचा आहे जो की कोणता होतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की श्लेष अलंकार होणारा असेल. कारण का यामध्ये पहा नवरी या शब्दाचे 2 अर्थ निघतात. पहिला अर्थ आहे वधू आणि दुसरा आहे नवरी, म्हणजेच काय तर वरणार नाही या प्रकारचं, म्हणजे की वरणार नाही. या नवरीचा अर्थ होतो वधू आणि या नवरीचा अर्थ होतो जे की वरणार नाही असा याचा अर्थ होतो. म्हणून ह्याला जे आहे आपण श्लेष अलंकार म्हणून त्याला ओळखलं जातं. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी होणारं उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न 16वा,
पृथ्वी या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता? खालीलपैकी पृथ्वी या शब्दाला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की भार्या हा शब्द जो की समानार्थी नाही. तर बाकी अवनी, वसुंधरा, धरती हे आपल्याला माहीतच आहेत. त्यानंतर आपला 17वा प्रश्न, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरांधी आहेत मराठी वर्णमालेमध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 2 या ठिकाणी आहेत. जे की यामध्ये सांगायचं झालं तर जे की अनुस्वार येतो त्यावर म्हणून, आणि दुसरं आहे आहा, जो की याला विसर्ग आहे त्यामुळे, जे की हे 2 स्वरादी आहेत. पर्याय नंबर सी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 18वा आपला, खालील जोड शब्दांचा पोट शब्द ओळखा, ज्यामध्ये आहे महर्षी. तर महर्षीचा कोणता शब्द आहे? तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर अ, जे की मह अधिक ऋषी या प्रकारे महर्षी हे जे की होणार असेल. पर्याय नंबर अ हे उत्तर होईल. त्यानंतरचा आपला प्रश्न 19वा, विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता? तर संधी प्रकार विद्यार्थी या शब्दाचा, तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर अ, जे की स्वर संधी हे जे आहे ते होणार असेल. कारण का यामध्ये आपण याची फोडणी केलं तर सुरुवातीला विद्या आ म्हणजेच काय, यामध्ये आचा आपला उच्चार पाहायला मिळत आहे, अधिक अर्थी या प्रकारे असा विग्रह होतो, जे की ज्यामुळे अ बी आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजेच काय, तर विद्यार्थी येथे 2 स्वर एकत्र येतात म्हणून ही जी आहे आपल्याला काय म्हणता येते, जे की स्वर संधी या प्रकारे म्हणता येतं. म्हणून पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 20वा, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश म्हणतात. त्यांना काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की त्याला आपण केवल प्रयोगी वाक्य असं जे आहे ते म्हणतो. पर्याय नंबर याचं सी याचं जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतर आपण पुढे पाहू कम्प्युटरवरचे प्रश्न, आता संगणकावर आधारितचे. प्रश्न 21 आपला, भारतात इंटरनेट सुविधा कधीपासून सुरू झाली, कोण्या सालापासून सुरू झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1995 पासून. तर 15 ऑगस्ट 1995 रोजी VSNL द्वारे भारतात इंटरनेटची जी की सुरुवात आहे जी की झालेली आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 22वा, व्हायरस काय आहे? तर व्हायरस एक प्रकारचा काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, एक प्रोग्राम आहे. व्हायरस हा काय आहे? तर एक प्रोग्राम आहे. तर कॉम्प्युटर व्हायरस हा एक हानिकारक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 23वा, खालीलपैकी कोणते विनामूल्य ईमेल सेवा प्रदान करतं? खालीलपैकी काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व यापैकी, म्हणजे की रेड एफ मेल, याहू आणि हॉटमेल हे सर्व काही तिन्ही आपल्याला मोफतमध्ये जे की सेवा जे आहे ते प्रोव्हाइड करतात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न 24वा, भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजरची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की महाराष्ट्र. आपलं राज्य हे टॉपला आहे इंटरनेट बाबतीच्या वापरामध्ये. त्यानंतरचा प्रश्न 25वा, खालीलपैकी कोणत्या कॉम्प्युटरच्या प्रोसेसरशी संबंध नाही, तर संबंध नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की अँड्रॉइड याचा संबंध नाही, परंतु i7, i5 आणि ड्युअल कोर हे प्रोसेसरचे प्रकार आहेत. अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टम आहे त्यामुळे याचा प्रकार होत नाही. त्यानंतर 26वा प्रश्न, खालीलपैकी कोणते एक स्टोरेजचे माध्यम नाही आहे? तर स्टोरेजचं माध्यम, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं ड, जे की कीबोर्ड हे जे आहे स्टोरेजचं माध्यम नाही. बाकी हार्ड डिस्क, फ्लॅश ड्राईव्ह आणि DVD हे सर्व आहेत. त्यानंतरचा 27वा प्रश्न आपला, खालीलपैकी कोणते एक मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की फोटोशॉप हे जे आहे ते नाही. फोटोशॉप हे ॲडॉब कंपनीचं सॉफ्टवेअर आहे. पर्याय नंबर ब उत्तर होणार असेल. बाकी सर्व MS वर्ड, एक्सेल्स आणि पॉवर पॉईंट हे मायक्रोसॉफ्टचे आहेत. त्यानंतर 28वा प्रश्न, SRAM, DRAM, EDRAM हे संगणक मेमोरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की रँडम ॲक्सेस मेमरी याच्याशी संबंधित आहेत. त्यानंतर 29वा प्रश्न, जेव्हा एका संगणकात 2 प्रोसेसर लावले जातात त्यास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की पॅरेलल प्रोसेसिंग असं जे आहे त्याला असं म्हटलं जातं. पर्याय नंबर सी उत्तर होईल. त्यानंतर 8वा प्रश्न आपला, वेबपेजवर एक लिंकवर क्लिक केल्यानंतर दुसरा वेबपेज ओपन होतो त्यास काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की हायपरलिंक असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर मित्रांनो, असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन होते की आपण प्रति सेक्शननुसार यामध्ये पाहिलेले आहेत, ज्यात आपण GK, मराठी ग्रॅमर आणि त्यासोबत मित्रांनो आपण कम्प्युटरचे क्वेश्चन या ठिकाणी पाहिलेलं आहेत. जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली आपली बॅच जॉईन करायची आहे त्यांनी मात्र व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेच आपली संपूर्ण काय मित्रांनो स्पेशल बॅच जॉईन जी आहे ती करू शकता. आणि जॉईन करूनच घ्या मित्रांनो, कारण का वेळ हा कमी आहे आणि तुम्हाला परफेक्ट तयारीसाठी ती अतिशय उत्तम बॅच असणारी असेल. मित्रांनो, भेटूया व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.